मी काय बरबाद होणार? जर अनुष्का माझ्यावर उलटली तर माझ्या दुश्मनांच्या लिस्ट मध्ये तिचंही एक नाव ऍड होईल इतकंच. आणि मग मी सुद्धा विसरून जाईन की अनुष्का माझी बहीण आहे. ठीक आहे, अनुष्का म्हणते तसं तिच्या प्लॅन नुसार होतच सगळं. मी नाही येणार मध्ये. पण जर कोणत्याही क्षणी मला असं जाणवलं की अनुष्का मला फसवतीये तर मी सगळ्यांची वाट लावून टाकेन. मी तिला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही. आदित्य सर बराबर बोलले. देवी आईने एकदा का काही योजलं, त्यांनी काही ठरवलं की ते पूर्ण व्हायलाच पाहिजे. कारण देवी आई कुठला बी निर्णय पूर्ण विचार करूनच घेतात. आज साखरपुडा झाला की अनुष्का मॅडम आदित्य सरांची होणारी बायको म्हणून ओळखल्या जाते. किर्लोस्करांची सून होणार आहेत त्या. माझ्या देवी आई खुश आहेत, घरातले समदेच खुश आहेत. मला बी आनंदी असायला पाहिजे. मला आनंद का होत नाहीये? असं कसं तरीच होते, म्हणजे की कुणीतरी माझा जीव काढून घेतलाय. मला एक कळत नाही, आदित्य सरांचा अनुष्का मॅडम सोबत लगीन झालं तर माझ्या आयुष्यात काय बदल होणार आहे? माझं आयुष्य जसं सुरू होतं तसं सुरू राहणार आहे. काय चाललंय तुमचं? तुम्ही इथेही माझा पाठलाग करणार आहात का? नाही नाही मॅडम, हे बघा तुम्हाला फार गैरसमज आहे माझ्याबद्दल. अहो मी फक्त ओळख वाढवायला आलोय. आणि आता तर आपण नात्यातले आहोत म्हणजे त्यांनी काहीही फरक पडणार नाहीये. मला आधी जे तुमच्याबद्दल वाटायचं तेच आत्ताही वाटतंय. म्हणजे नेमकं काय वाटतंय? तिरस्कार. हरकत नाही मॅडम, कारण लवकरच ही फिलिंग प्रेमात कन्वर्ट होणार आहे. हो वहिनी, तुम्ही इथे? ते मी सिंचनाला शोधायला आले होते. अच्छा चालू दे चालू दे. अनुष्का मॅडम, देवी आईने आदित्य सरांसाठी तुमची निवड केली आहे. मी खरं सांगते, तुम्हीच त्यांच्यासाठी योग्य व्यक्ती आहात. आदित्य सरांची संपत्ती, त्यांचा पैसा, मला कसला बी हक्क नको आहे. मी तुम्हाला वचन देते, तुमच्यात आणि आदित्य सरांमध्ये मी कधी बी येणार नाही. तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यामुळं कधीच तुम्हाला त्रास होणार नाही. ठीक आहे, ठेवते मी तुझ्यावर विश्वास. माझी एक अट आहे. हे मंगळसूत्र आहे ना, हे मंगळसूत्र आत्ताच्या आत्ता गळ्यातून काढून टाकायचं लगेच. नाही अनुष्का मॅडम, हे मंगळसूत्र मी माझ्यापासून लांब नाही करू शकत. हे मंगळसूत्र मी गळ्यातनं काढलं ना तर आदित्य सरांच्या जीवाला धोका होऊ शकतो. मी खरं सांगते, ह्याच्या आधी अनेक वेळा मला असा अनुभव आलाय. मी नाही काढू शकत. व्हॉट?
बाप रे, नाही म्हणजे तुझी चोरी पकडली गेली म्हणून तू काहीही स्टोरी बनवशील आणि मी ती ऐकून घ्यायला मूर्ख वाटते तुला? मूर्ख आहे मी? तू अशी नाही ऐकणार आहेस. मला हे सगळं अहिल्या मॅमला सांगावंच लागेल, तेही आत्ता. तेव्हा तुला कळेल. अनुष्का मॅडम ऐका ना माझं. अनुष्का मॅडम, अनुष्का मॅडम ऐका ना माझं. अख्खं जग आईची थोरवी गातं, पण ते त्या मुलांना विसरतं ज्यांच्या कर्तृत्वामुळे आई थोर बनते. ही अहिल्यादेवी किर्लोस्कर उद्योग विश्वात पर्वतासारखी खंबीर उभी आहे, ती तिच्या मुलांमुळे. माझा कणखरपण मला देणारा माझा लाडका मुलगा आदित्य, त्याचा आज साखरपुडा आहे. तो त्याच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करतो. आदित्य, मी तुला प्रॉमिस करते, जसं तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोस, तसंच तुझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात, दुःखाच्या क्षणात आणि तू जे काही निर्णय घेशील त्यात तुझ्या पाठीशी मी कायम खंबीरपणे उभी राहीन.